एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. तर इथे मी मलिदा बनवत होते आणि मिक्सर मी काल यूज केल्यानंतर डायरेक्ट मेन स्विच ऑफ केलं होतं आणि मिक्सरचा स्विच ऑनच होता आणि इथे नशीब वाचले नाही तर ते सगळं उडालं असतं आणि एक्स्ट्रा काम माझं वाढलं असतं. मलिदा ॲक्च्युली मला नरेंद्रने इंट्रोड्यूस केला होता पहिल्यांदा, तेही लग्नानंतर. त्याआधी मी कधीच खाल्लं नव्हतं. तर राजनंदिनीला खायला दिलं आणि त्यानंतर इथे स्वीटकॉर्न आणले होते. तर तेच मस्त उकडून घेतले. त्यामध्ये बेसिक आपले मसाले आणि लिंबू मस्त पिळून घेतला. त्यानंतर मस्त खात बसली आणि मोठमोठ्या फटाक्यांना न घाबरणारी राजनंदिनी फक्त आणि फक्त गाडीच्या आवाजाला घाबरते. त्यामुळे ती पळून आली माझ्याकडे. इव्हनिंगला इथे मी स्वच्छता करून घेत होते. मला घर डीप क्लीन करून घ्यायचं होतं आणि संपूर्ण घर एकाच दिवशी राजनंदिनीसोबत नाही जमत. त्यामुळे आज हॉल क्लीन करायला घेतला होता. तर या सगळ्या जे शो पीसेस वगैरे आहेत ना, तर याची लिंक तुम्हाला हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक तुम्ही टाईप करू शकता. मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. आणि अशा प्रकारे हे सगळं क्लीन करून जागच्या जागी ठेवून घेतलं. त्यानंतर सोफा क्लीन करायचा होता. बऱ्याचदा कसं होतं राजनंदिनी काही ना काही खात वगैरे असते, ते इकडे तिकडे पडतं. त्यामुळे मग सोफासुद्धा क्लीन करून घेतला आणि सकाळीच मी हे सगळे कवर वगैरे मी क्लीन करून घेतले होते. ते सुद्धा छान असे पिलोला लावून घेतले आणि घर खरंच खूप फ्रेश वाटत होतं. त्यानंतर मी सुद्धा फ्रेश झाले आणि मला आता वरच्या रूमसुद्धा क्लीन करायच्या होत्या. त्यामुळे असा सगळा पसारा मी बाहेर काढून ठेवला आहे, कपडे वगैरे. माझ्या साड्या तिकडच्या कपाटामध्ये आणि राजनंदिनीचे कपडे इकडे शिफ्ट करायचे आहेत. त्यानंतर छान स्वयंपाक केला आणि मस्त जेवण केलं.